गुरु हा संत कुळीचा राजा नाचेंगे कि तो क्या होगा, सब बाजार निकाल के जाएंगे, ठीक है नहीं? मला परवा दिवशी तिथे हिंदी बोलायला लागलं थोडे साधू भेटले ते ना आपल्याला सर नर्मदा ट्रिब्युनल आपल्याला जायचे त्या 3 ठिकाणी थांबायला साधू भेटले थोडे ते म्हणजे मराठी ज्यादा नहीं आती यार थोड़ा थोड़ा हिंदी बोलो मतलब मेरे को नहीं आती इतनी थोड़ी थोड़ी आती अरे नाचा महाराजा परमार्थामध्ये प्रपंचात काय नाचता महाराज घरामध्ये जास्त उडी मारली तर बायको मध्ये बिघडली बरोबर आहे मी त्या नाच मला शिकवतो थोडं पावली बिवली हरिपाठ पाया पडायचं त्याला म्हणलं असं नाच ती म्हणली आज सकाळी नाच होता चांगलं नाचा म्हणलं तू नाच ना ती म्हणली मला नाही येत सच्चिदानंद भगवान परमात्मा चिंतन पाहता जगद्गुरु तुकाराम मला गुरुचा साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यानंतर पाहता तर बाबाजी चैतन्य कोणी दिला असेल मंत्र कोणी दिला असेल याची आतुरता लागली मला आणि आतुरता लागल्यानंतर काय करावं याचा प्रश्न पडला मग केलेला मदरदयी सद्गुरु जेने तारिला संसार पुरु विशेष अत्याग करू विवेकावरी विठाल म्हणून जाणतेने गुरु भजिजे येणेवरी कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने स्वजय शाखा पल्लव संतोषती पहिल्या अध्यायातली 125वी मला नाही माहिती पण 25 हा म्हणजे पहिल्यातली 25 माझं काय एवढं पाठ नाही करतो बाबाजी पण बोलतो कधी मध्ये मतलब पुस्तक पाठ करतो मालिका बघून अजूनपर्यंत मालिकेतलं कीर्तन नाही केलं बरं महाराज कधी मालिका पाठ करून कधीच नाही केला म्हणून त्या चिंतनाचा विषय पडला गेला मग नाही परत जगद्गुरु तुकाराम विचार केला का मला काही जरी झालं तर माझ्या गुरुची त्या संताची भेट व्हायलाच पाहिजे
एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस दररोज त्याला ते चिंतन करता 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 प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचा विचार बघितला तर आपल्याला ज्यांनी मंत्र दिलेला आहे ते तर बाबाजी चैतन्य. पण बाबाजी चैतन्याला कोणी द्यायचं? केशव चैतन्य. केशव चैतन्याला कोणी दिला नाही? राघव चैतन्य. राघव चैतन्याची पाठी मालिकच पाहतो आपण. पाठ आहे का गुरु परंपरेतला तो? भजनी मालिकेत आपण घे. ब्रह्मा उपदेश दे. ब्रह्मदेवापासून का वंश आहे? ब्रह्मदेवाने उपदेश केला महाराज आणि ब्रह्मदेवाचा उपदेश पुढे आला कुणाकडे? नारदाकडून व्यासाकडे आणि व्यासापासून राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेले खून मालिकेची. आणि याचा अनुभव येते भगवान परमात्म्याचा विचार. तुकोबाने त्या देऊळगावामध्ये भंडार डोंगर भामचंद्र डोंगर गेला. बाबा मला काही जरी झालं तर तुमची आज भेटच व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात अनुभूती निर्माण करत असताना म्हणजे तुम्ही मागे आहेत का पुढे? या सांगितलं आपणची देव. प्रत्यक्षात भगवान परमात्मा म्हणले कशाची गरज आहे तुला? प्रत्यक्षात देव आहे आणि देव भेटलं संताची काय गरज आहे? विठाला विठाला भेट झाल्यानंतर पळालेली 2 वर्षांनी महिना येईल. पळालेली काय होईल? 2 वर्षांनी येईल. पण वारलेली येणार नाही. वारली चिंता ती पळाली.
व्हायला बी कारण होतं पूर्वजन्माचा तमोगुणाचा नाश करण्यासाठी. कारण पुतना मावशी रामप्रभूकडे गेली आदल्या जन्मात. आपण फराळ केलं ना, तर संध्याकाळचं फराळ केलं ना सर्वांच्या पुढे. मग तिथे पुतना मावशी पूर्वजन्मातली आदल्या जन्मातली रामाकडे गेल्या होत्या. रामाकडे गेल्यानंतर रामाला म्हणले तुमची सीतामाई जर गेलेली असेल तर मला सीता म्हणून स्पर्श करा. राम म्हणले एक पत्नी एक बाणी एक वचनी एक निमी ह्या जन्मात नाही, पुढल्या जन्मात. म्हणले पुढल्या जन्मात काय? म्हणले त्याला शास्त्र चिंतनामध्ये अधिकार सांगितलेला आहे. मी 5 वर्षाच्या वयाच्या आत किंवा 5 दिवसाच्या जन्माच्या आत 12 दिवसाच्या जन्माच्या आत लहानपण माझा कृष्ण अवतार होईल आणि तू पूर्वजन्माचा तमगुणाचा नाश करून तू कंस राजाच्या दरबारात पुतना मावशी म्हणून जन्माला ये आणि एक रूप बदलून माझ्याकडं तिथे ये. तनामध्ये तू असणारा 20 प्राशन करण्यासाठी भरण्यासाठी प्रयत्न करून ये. मी जन्म झाल्याबरोबर 5व्या दिवशी तुझं स्तनपान करीन आणि तुझा साक्षात्काराचा तुला अनुभव देईल आणि तुझं मी शरीर जे पूर्वजन्मातलं नाश पावलेले ते पुनर्जन्माने चांगलं प्राप्त करून त्याचा सुगंध आणीन. परिचय केला आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याने. दूत प्राशान केलं महाराज, 20 प्राशान केलं महाराज आणि पुतना धाडपणे मरण पावली महाराज. अरे हे काय आणलंय? काय प्रकारे आपल्या अरे माझ्या लग्नात तुळशी आता याचा शेवंतीचे फुलं सुद्धा नव्हती. जिंदगीत मला जास्त हार पहिल्या सूट भेटले होते महाराज. जास्त हार पहिल्या सूट भेटले होते फक्त श्री क्षेत्र धरमपुरी. पहिल्याचे कीर्तन होतं आणि त्यामध्ये घातले होते महाराज. आणि त्यांच्याच कृपेने कीर्तनकार, बाबाच्या कृपेनेच कीर्तनकार आहे. बरोबर ना? धरमपुरीत आपले ते सूर्यवारांना नाही आले काय? सूर्यवारांना साक्षी बोली करा. धरमपुरीतले कीर्तनाला अक्षय तृतीयेच्या मोडका पैठणला पाणी आणायला पाठवलं होतं आम्हाला अण्णाने. आणि अण्णांना आम्ही सांगायला धरमपुरीत म्हणले काहीतरी बोला म्हणलं मला काही येत नाही. लाकूडच काढलं यांनी 4-5 जणांना. त्या लाकडाचे बेनप्रवचन केलं महाराज आणि ते साक्षात्कार पुढे झाला. आणि त्या साक्षात्काराने पुढे मग गुरुचा साक्षात्कार तर म्हणले महाराज प्रवचन करते. मग बाबाने मला 4, 3, 2, 1 मध्ये पैठण क्षेत्रातून लिंगापेन रिसोड विठ्ठल महाराज देशमुख आहेत तिथं पण एक आता हरिवरला आहे. पक्षीची भाषा बोलतात ते बोलले का तो पक्षी बोलतो महाराज हरिवरमध्ये येतो. आता मला ते 15 दिवसापूर्वी त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला. पक्षीची भाषा बोलतात जसं गोपीचंद आख्यांमध्ये कोल्हेपुई आहे ना तसं. आणि मग तिथे बाबांनी भागवत लिहिलेलं महाराज. त्या भागवताचा परिणाम त्या गुरुचा परिणाम मला विषय पुढे घेऊन जायचा आहे का तो साक्षात तर चिंता ती पळालेली येते पण वारलेली येत नाही. जीवनामध्ये साध्य करत असताना तुमच्या भाग्याचा उदयाला आलो. भाग्य उदयाला गुरुचा साक्षात्कार झाला. गुरुचा साक्षात्कार झाला रे झाला तर संत भेट तुम्हाला होते. त्याचं शास्त्रीय उदाहरण तुम्हाला या जगतामध्ये एक असा दुराचारी मुलगा जन्माला आला त्याचं नाव वाल्या. मी त्याचं चरित्र भाग सांगत. वाल्याचा पूर्ण चरित्र भाग राम तिकडे रामायणाच्या कार्यक्रमात सांगेल. तिथं अभंगच घेतो संतांनी सरता केलो तैशाकडे आणि चंदनाने बोरी व्यापलेला गुणदोष याती न विचारी काही खाऊ दिला म्हणून त्याचा विचार. दुराचारी वाल्या जन्माला पण जिंदगीत राम नाही कृष्ण नाही हरी नाही विठ्ठल. मला काही वेळेस असं वाटतं काही महात्मे बोलतात वयोवृद्ध 30, 32, 40, 50 वर्ष 60 वर्षापर्यंत माळण्यात माळ नाही घालत. आणि एकदा का माळ घातली का कोणता का मंत्र दिला आणि तो मंत्र दिल्यानंतर तो माणूस वैकुंठाला जातो असं मला एक माळकरी म्हणला. तुळशी महाराज काय म्हणलं तो का आम्ही कीर्तन करत ऐकलं म्हणले गळ्यात म्हातारपणाला माळ घातली एकदा विठ्ठल राम कृष्ण हरी आता मंत्र म्हणलं पण तो वैकुंठाला जातो. अरे आमच्या तुकोबानी 42 वर्ष रामकृष्ण हरी म्हणले तेव्हा भगवान परमात्मा गरुडावर बैसोनी माझा कैवानी
इकडे नाही आठवत त्या आरतीमध्ये सापडतं सकाळच्या काकड आरतीत वाजली गे माय आता कोणा वाळू पुढे आठवत नाही असं सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशनी प्रभा उजळल्या दश दिशा गगना आली शेषोबा या भगवान परमकृष्णामध्ये जगद्गुरु तुकारामांच्या वंश परंपरेमध्ये रामकृष्ण हरी महाराज तुकाराम महाराज दिन रजनी रात्रंदिवस दिवसातून 16,000 नाही 21,800 वेळा रामकृष्ण हरी नुसते तुकोबाच नाही 14 टाळ करणे तुमचं कीर्तन होतं तुकोबा राहायचं तुकाराम महाराजांचं नामसन कीर्तन होतं आणि नामसन कीर्तनात हे बोलतात नाही तिथे फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा याच्यापेक्षा दुसरा मंत्रच म्हणावं लागतात त्याला नामसन कीर्तन म्हणतात आपलं हरी कीर्तन आहे म्हणून सांगावं लागतंय विठाला विठाला महाराज तिने मला साक्ष पुरावा दिला गणपतरावच्या आईचा तर आपली आठवली तुम्हाला नाही आठवत आता तुम्ही व्यवस्थित केलं बरोबर ना सर तुम्ही बघितली नाही ज्यांनी बघितले असेल ना ते म्हणले ते आज जवळ भजन गात होते आणि जे 2दा-3दा भजन म्हणले ना ती मेलेली म्हातारी रामकृष्ण मध्ये उठली स्वामी महाराज जुन्या काळात आजी गेली आम्ही बघितली नाही आम्हाला थोडी आठवती ती आजकालच्या काळापासून मला वाटतं 55-60 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला गणपतरावची आजी महाराज पैसे महाराज माडीवाली आजी म्हणत होती ती आजी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंतरी होता खांदेकरी तयार झाले आणि येशीच्या बाहेर निघले म्हातारी उठली जावयाची दारू सुटली मग त्याला म्हणलं बाबा एकदा जर रामकृष्ण हरे तुकाराम महाराज रामकृष्णाने वैकुंठाला गेले म्हणतो तर तुझ्या घरातलं मेलं तूच म्हणणार रामकृष्ण हरी तेव्हा ना चुलता मेला मी म्हणलं पण उठलाच नाही वारकरी संप्रदायात त्याचं कारण काय होतं तर त्या सद्गुरूंनी लिहिलेल्या मंत्रावर त्याचं अभिचिंतन होतं आणि ते चिंतन केल्यामुळं त्याला गुरुचा साक्षात्कार तद्वत वाल्या दुराचारी वाईट राम नाही कृष्ण नाही हरी नाही विठ्ठल नाही जंगलामध्ये जावं जो दिसन 1 2 3 4 हे कळो येते मग अंतर नारदाला कळलं हा जो दुराचारी माणूस आहे याच्या हातून जगतामध्ये असं काही शास्त्र निर्माण होईल आणि पुढे भगवान परमात्मा अवतीर्ण होईल आणि मी याला साक्षात्कार केल्यानंतर याची वाणी याचे हात पवित्र होतील आणि याच्या हाताने रामायण लिहिल्या कोणत्या पानावर लिहिलं ते नाही माहित का कोणत्या झाडाच्या पानावर रामायण लिहिलं एवढं खोल वाचायला कोणला टाइम महाराज हे की नाही कोणी एक भुलली नारी विकिता कोरस घ्या म्हणे हारी हे की नाही आणि मी काल्याचं कीर्तन केलं महाराज आपल्याला जेव्हा वाटलं का वारकरी इंगोलीकर त्यांच्या बाजूला कीर्तन केलं काल्याचं ते म्हणजे अजूनपर्यंत कालाच नाही ऐकलं महाराज नाही ऐकलं मला आत्ता परत नव्हतो एक कार्यक्रमचा म्हणलं डायरी पण शिल्लकच नाही वाल्याच्या समोर गेले महाराज गळ्यात विना जंगलातून चालले आले महाराज वाल्या पळत आला हातात कुऱ्हाड घेऊन उभा राहिले ते सर्व काढून तुला काय लागतं ते घे बाबा पण कोणासाठी करतो तो म्हणला मी माझ्यासाठी मुलासाठी बायकोसाठी पोरासाठी करतो ते म्हणजे एक काम कर मी इथं उभा राहतो तू विचारून ये ते म्हणले वा महाराज लोक लय हुशार राहते काही गोष्टी बोलत नाही बरं का महाराज क्षमा मागतो मी साऱ्यांचे नाही का साऱ्यांचे मागतो त्या शब्दाला मी पूर्ण विराम देतो पुढल्या नको कारण का एक तर आपल्या महाराज लोक साखरात
हे मी निश्चिंत बोलतो. त्याच्यामुळं मी 22 वर्षापासून गावात पुढं जात नाही, कशालाच नाही, नकोच. कारण अनुभव चटके बसलेले, मोठं व्हायला मजा वाटते, पण चटका जर बसला ना महाराज तर जिंदगीत नावर जात नाही, खाली राहतो, वर जात नाही. म्हणून लांब राहिलेलं बरं. आमच्या स्वामीचा त्याच्यावर एक दिवस विषय झाला, जवळजवळ त्याला 2-3 महिने झाले असतील महाराजांचा माझा विषय झाला. तर महाराज मी मग संस्थान मोठं केले, पण हे त्रासदायकच आहे. म्हणलं हो, आधी 10 मुलं असले ना 15 वाटते, 15 असे, 20 वाटते, 25 वाटते, 40 वाटते, 50 वाटते, पण व्याप वाढल्यानंतर असं वाटतं हे सोडून पळून जावं. नाही म्हणले, मग वाल्या जात नाही, विचारत नाही. मग नारद म्हणले तुम्हाला वाटत असेल पळून जायचे ना, तर जवळच एखादा दोर घे, त्या दोराने मला बांधून टाक. नारदाने का दोराला बांधायला लावलं? त्याचं कारण नारदाच्या शरीराला वाल्याच्या हाताचा स्पर्श झाल्याशिवाय हात बदलणार नव्हते. म्हणून कर जोडून विनित होतो. मग हा भंग चांगले म्हणता येत नाही मला, बरोबर. कोडू कोडू न भरीला जीवे, त्याला काना मात्रा वेलांटीची काहीच गरज नाही. बांधलं कारण गेले नारद घरी. महाराज पत्नीला विचारलं मी जे काय पाप करतो, पापात वाटी करी. ती म्हणजे अजिबात नाही. गॅस आता 1,500 झालाय, 2,000 जरी झाला तर तुम्हाला जाणावं लागेल. बरोबर ना. पर राज्यातून येणारा गॅस आपल्याला महाग घ्यावा लागतो. बरं महाराज, पर राज्य कुठलंय महाराज? भांडण चालू कुठलंय? चालू इतकी झालं. आपला मूळ पुरुष कोण होता माहिती का? आपला भागवतामध्ये विषय मूळ पुरुष कोण होता त्याला? अफगाणिस्तान माहिती आहे ना, इराण माहिती आहे ना. शकुनी नाही, कुंतीच निघाली आहे. कुंती शकुनी धृतराष्ट्रात निघाले. विठाला विठाला विठाला.